नमस्कार, मी पंजाब शेतकऱ्यासाठी अंदाज सांगणार आहे। 9-10 तारखेला परत एकदा ढगाळ वातावरण येणार आहे, म्हणून हा अंदाज लागतो याचा। त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 14 तारखेपर्यंत म्हणजे 14 एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा, झाकून ठेवा। त्याच्यानंतर हळदी देखील आता उद्यापासून शिजवायला काही हरकत नाही, पण 14 तारखेला मात्र झाकून ठेवा, कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर 14, 15, 16 एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। ही अंदाज फक्त पूर्वकल्पना म्हणून देत आहे। मात्र उन्हाचा पारा मात्र 42 अंशापर्यंत 42-43 पर्यंत जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि 9 आणि 10 एप्रिलला एकदा परत ढगाळ वातावरण राहणार आहे। मात्र 14, 15, 16च्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून आज देत आहे। परत अंदाज उद्याचे लगेच येणार आहे, पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे। आता अवकाळी पाऊस काय येणार नाही। फक्त सांगायचं झालं तर म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या म्हणजे यानंतर म्हणजे 5-6-7च्या नंतर 5-6-7 एप्रिलला पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळे काय होईल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकच्या ह्या सीमालगतचे जे भाग आहेत समजा आपले महाराष्ट्रातले, मग त्याच्यामध्ये येईल उदगीर, लातूर, सोलापूर, त्याच्यानंतर जत, सांगली, कोल्हापूर ह्या पट्ट्यात मात्र थोडं वातावरण थोडं खराबच राहणार। म्हणजे 5-6-7 एप्रिलला ढगाळ देखील राहणार आहे आणि तिकडे कर्नाटकला पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळे थोडंफार तिकडे कमी जास्त प्रमाणात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर इकडे जर बघितलं, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ इकडे मात्र उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे, म्हणून हा अंदाज आहे। मात्र 14 तारखेच्या नंतर 14, 15, 16ला परत एकदा वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।